सुरुवात करायची आहे। सगळ्यात छोटे गोविंदा पथक आहे ज्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। गोविंदा पथक साखर कोळीवाडा। आपण असे अनेक गोविंदा या ठिकाणी आज येणार आहेत। खरं तर आपण आपली देखील काळजी घ्या। टायमिंगचं इथे कोणत्याही प्रकारचं बंधन नाहीये, फक्त स्टार्टसाठी 2 मिनिटांचं आपल्याला बंधन आहे, ते मात्र आपण काळजीपूर्वक करा। तदनंतर थरावर थर चढवत असताना अर्थात मानवी मनोरा आहे, अनेक लहान गोविंदे आहेत, आपण स्वतःची देखील काळजी घ्यायची आहे, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। रेडी का? ओके, या ठिकाणी चारचा लावणार आहात। गोविंदा देखील लहान आहेत, त्याच्यामुळे आपण जरी पहिल्या फेरी अनसक्सेस झालात तरी सुद्धा आपल्याला दुसरी संधी दिली जाणार आहे। 4 साठी हा या ठिकाणी बाबदेव गोविंदा पथक खंडाळे आपण यायचं आहे। आपलं इथे स्टार्ट 1 2 3 स्टार्ट। ओके, इथे बाबदेव गोविंदा पथक खंडाळे आपण यायचं आहे, अर्थात आपलं बक्षीस या ठिकाणी वितरित केलं जाणार आहे। या बाबदेव गोविंदा पथक खंडाळे पहिला थर दुसरा थर देखील या ठिकाणी पूर्णत्वास जात असताना आपण पाहतोय। तिसऱ्या थरासाठी देखील या ठिकाणी गोविंदा सज्ज होत असताना पाहतोय। चौथ्या सलामीसाठी छोटा गोविंदा मात्र या ठिकाणी सज्ज झालाय। इथे मात्र ताकद आणि शक्ती, पायांमधील शक्ती खऱ्या अर्थानं यशस्वीतेकडे वाटचाल करत असते आणि इथे मात्र गोविंदा या ठिकाणी हंडी फोडण्यासाठी मात्र सज्ज झालाय आणि हंडी देखील या ठिकाणी यशस्वीरित्या आपण फोडलेली पाहतोय। पुन्हा एकदा या आपल्या गोविंदा पथकांसाठी निश्चितपणे टाळ्या वाजवायच्या। सर्व आपल्या छोट्या लहान गोविंदासाठी 4 मध्ये यशस्वी या ठिकाणी अभिनंदन कोळीवाडा, साखर कोळीवाडा। मी बक्षीस स्वीकारण्यासाठी वितरण करायचं आहे।